नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय नव्ह का? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल. तर मंडळी, कालच्या भागात आपण पाहिलं की झी मराठी अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्तानं हे सगळे आपले लाडके झी मराठीचे पाहुणे तुकरटवाडीमध्ये आलेले आहेत. आणि ज्यांना ज्यांना नामांकन प्राप्त झालेलं आहे त्या सगळ्यांना आपण कालपासून शुभेच्छा देतोय. पुन्हा एकदा सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करत सुरुवात करूयात आजच्या भागाला. पुढील राहुल्या राहुल्या. आम्हाला हेच जाणून घ्यायचंय बाबा की हा राहुल जो आहे तो मागच्या जन्मी नक्की कोण असावा? बघा हो, गोगल गाय. हे तर म्हणजे वाटलंच असेल तुला की मी कोण असणार आहे, पण खरा इंटरेस्टिंग पंच पुढे आहे. पुढच्या जन्मात हा कोण असणार? बघा पुढच्या जन्मात राहुल्याच का? अहो 400 वर्ष जगणार आहे तो. मग 400 वर्ष तवा नंतर कधी जन्म घेणार, तवा तो कोण होणार, त्याला किती वेळ लागेल. मग आपण नाही राहत, तुम्ही नाही, मी नाही राहत, कोणीच राहत नाही. लईच स्लो जगतोय ना. स्लो म्हणजे केवढा स्लो येतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता पुढील कोणाचं तुम्ही सांगू शकता? ईशा म्हणजे शनया. शनाया. शनया म्हणजे ईशा ही साधारण गेल्या जन्मात कोण असावी बरं? बघा, नंदी बैलवाली. हा का? गुरुनाथचा बैल केलाय तिने. बरोबर आहे, तो फक्त तिथंच ऐकतो. साहेबराव जेवढं राणाचं ऐकत नाही तेवढं गुरुनाथीचं ऐकतो. हा, हे पण खरं आहे, खरं आहे, खरं आहे. पण पुढील जन्मी कोण असावे असं आपण बघूया. हे कोण आहे? आफ्रिकेतली बाई. हा? आफ्रिकेतली बाई. हा, तिला प्राण्यांची खूप आवड आहे ना. म्हणजे कुत्र, मांजर, झुरळ, ऐका ना ते कसा कासव याची आवड आहे. मग आता पुढच्या जन्मी त्या जंगलातच राहणार आहे. खरं आहे, म्हणून तुम्ही एक साऊथ आफ्रिकेची स्त्री होणार. बरोबर. व्हेरी गुड. पुढील भैया साहेबांचं भविष्य. भैया साहेब. ते भैया साहेब गेल्या जन्मात कोण होते? बघा, ते बँडवाले होते. बँडवाले का? हो, ते म्हणून ना आता या जन्मी डीजे झाले ना ते. हा, मग मागच्या जन्मी बँडवाले, म्हणून या जन्मी डीजे. झाले. पुढच्या जन्मी कोण होणार आहेत ते दाखवा. जेलमध्ये. जेलमध्ये का? डीजेवर बंदी आहे ना. पण याचं बरं आहे ना. काय? यांचं जर लग्न झालं आता भविष्यात आणि बायकोवर जरी आवाज चढवला तरी अटक होईल का? डीजेने आवाज वाढवला. टेन्शन आहे तुम्हाला, लक्ष ठेवा फक्त. हा, वा. आता बाजी. बाजी. बाजी मागच्या जन्मात कोण होता हे मला जाणून घेण्याची अत्यंत क्युरियोसिटी. हो, हे काय? सामूहिक विवाह. त्याच्यातला नवरा. नवरा का? तेव्हा घोड्यावर बसायला मिळालं नाही ना, त्यामुळे या जन्मी घोडा सोडतच नाही तो. हा, हे पण करेक्ट आहे. आणि पुढील जन्मी कोण होणार बाजी असं वाटतं तुम्हाला? बघा, हे कोण आहे? वायरमन आहे. का? त्याचा घोड्याशिवाय होतच नाही. करेक्ट आहे, हे मला आवडलेलं. पुढील कोणाचं सांगू शकता भविष्य? झेंडे सरांचं. झेंडे. झेंडे हे मागच्या जन्मी कोण होते हे आम्हाला बघायचंच आहे. बघा. मागच्या जन्मी झेंडे हे कोण होते? कोण होते? पिऊन. पिऊन होते मागच्या जन्मी. कसं काय? सुबोध भाई बॉस होते ना त्यांची. कार्य दुरावा. ओ, त्या त्यांचा serial चं. गतजन्म होता हे आम्हाला आता कळलं. म्हणजे ह्या सिरियल मध्ये ते पीए झाले. बरोबर, कारण सुबोध भाई बॉस कायम कॉमन राहिले त्याच्यात. कॉमन राहिले. आणि हे झाले त्यांचे पीए. Correct. प्रमोशन मिळालं ना. पुढच्या जन्मी कोण होतील हे झेंडे? पुढच्या जन्मी बघा, सरंजाम इंडस्ट्रीचे मालक. सरंजाम इंडस्ट्रीचे मालक. हे मालक. मग का? ते सुबोध भावे सतत चाळीत राहायला जातात. फॅक्टरीकडे कोणी बघणार, त्यामुळे हेच मालक आहेत. मला तर फुल पुढे जाऊन बाजीगर पिक्चर बघितल्यासारखं होणार आहे असं वाटतं. सगळं हे करणार आहेत गोलमाल हे आणि ते मायरा मिळून. वा वा, व्हेरी गुड. पुढील कोणाचं सांगू शकता? त्यानंतर अजिंक्य. अजिंक्य. अजिंक्य हा गेल्या जन्मी कोण असावा? बघा, जिम कॅरी. जिम कॅरी.
ह्यांना कसं फॅशनेबल कपडे घालायची आवड आहे तसं यांना डिझायनिंगची आवड आहे. हा डिझायनर हा, मी कपडे बघा डिझाईन केले मी डिझाईन असं. हा पण एक गोष्ट दोघात कॉमन आहे. काय हे असले छान छान कपडे दोघांनी घातले ना दोघं जाम कॉमेडी दिसतात. हे झालं गेलं जन्मी पुढच्या जन्मी कोण होणार आहे ते जरा बघूया. प्रभुदेवा प्रभुदेवा पुढच्या जन्मी कसं काय नाही डान्स आहे हा. पण अभिनयाची जाम हे आवड आहे त्यांना. अभिनयाची आवड आहे हा. म्हणून प्रभुदेवा दोघांमध्ये ती कॉमन फॅक्टर आहेत डान्सर आणि ऍक्टर. वा आता काही पुरस्कार आहे. पुरस्कारच देऊयात आता. काही पुरस्कार आहेत जे सर तुम्हाला इथे प्रदान करणार आहेत आज. पहिला पुरस्कार सर कुठला देतोय आपण निसर्ग मित्र म्हणून निसर्ग मित्र पुरस्कार. बरोबर हा पुरस्कार जातोय बाजीला. बाजीला पुरस्कार निसर्ग मित्र. का कारण काय आहे ना पेट्रोलचे भाव डिझेलचे भाव एवढे वाढलेत पण हे बाजी आमचे कसे आहेत घोडा घेऊनच फिरतात खरंय त्यामुळे डिझेल पेट्रोल किती वाचवतात वा वा याच्यासाठी त्यांना निसर्ग मित्र म्हणून वा वा निसर्ग मित्र पुरस्कार घेऊन या. या. वा वा क्या अभिनंदन. बात है. आणि काय आणि हे राहिले चकना ए, हे घोड्याचा आहे तो आपला घोड्यासाठी चकना. हा. वा 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 हरभरे क्या बात आहे. मी निसर्ग मित्र पुरस्कार. पुरस्कार. पुढील पुरस्कार हा साहित्य पुरस्कार आहे. साहित्यातला हा पुढील पुरस्कार. हा या पुरस्काराचं नाव आहे भारत गणेशपुरे शब्दकोश पुरस्कार. काय काय भारत गणेशपुरे शब्दकोश पुरस्कार हा कुणाला मिळतोय हा गुरुच्या आईला मिळतोय. काय हो गुरुच्या आईला भारत गणेशपुरी शब्दकोश पुरस्कार का. कारण हाव ना हाय ना याच्याही पेक्षा विदर्भीय काही वेगळे शब्द आहेत हे त्यांना आम्हाला सांगायचे म्हणून. या तो पुरस्कार तुम्हाला मिळतोय. वा 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 भारत गणेशपुरी शब्दकोश पुरस्कार तुम्हाला देण्यात येत आहे आणि ती एक ट्रॉफी. हे घ्या. नाही ते बघायचं नाही. त्यात वैदर्भीय बडबड गीतं पण आहेत ती वा 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 धन्यवाद धन्यवाद. पुढील पुरस्कार हा अजिंक्यला जातोय मी माझा मला पुरस्कार. कसला पुरस्कार. मी माझा मला असा पुरस्कार आहे. का? अजिंक्य कारण प्रत्येक गोष्ट मी म्हणतो तशीच होते असं त्यांचं सांगणं असतं. अच्छा म्हणजे ते प्रेडिक्शन करतात. हो हो मी म्हणलो म्हणून हे झालं माझ्यामुळे हे झालं मी होतो म्हणून हे झालं क्या बात आहे. असं म्हणून त्यांना हा पुरस्कार मी माझा या. क्या बात है. येस मी माझा पुरस्कार. आणि हा विशेष पुरस्कार मोठा का दिला सांगा. याचे स्पॉन्सर आहेत तेजपाल वाघ. तर अशा पद्धतीने मला वाटतं सगळे पुरस्कार तुम्ही दिलेत का. हो झालेत सर्व झालेत. वा 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 त्या मगाशी आल्या होत्या पारितोषिक द्यायला त्या बाई. हे तुमच्यासारखंच आहे केस लावणे फक्त बाकी काय ना सेम आहे तुमचं. धन्यवाद आपण या ठिकाणी आलात. पुन्हा कधीच येऊ नका. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या Thank you. चंद्रविलास फाजील यांच्यासाठी.